सूरजनी ग्रुप बी सोडलाय. अरे मित्रांनो, बिग बॉस देखील अशा प्रकारचे प्रोमो टाकायचा प्रयत्न करतायत, कारण की आजच्या एपिसोडमध्ये देखील तिकडे प्रोमो आपल्याला बघायला मिळाला काल की हा जो आपला डीपी भाऊ आहे तो देखील ग्रुप बी सोडून चाललेला आहे. पण आजच्या एपिसोडमध्ये बघितलं तर तसा काहीच विषय नाहीये, ते सगळे वापस नॉर्मल झालेले आहेत. आणि आज जेव्हा एपिसोड संपला तेव्हा वापस बिग बॉस आपल्याला एका प्रश्नचिन्हामध्ये टाकतायत की सूरज भाऊ जो आहे तो ग्रुप बी सोडणार आहे. तर मित्रांनो, असं काहीही होऊ शकत नाही, कारण की आपल्या सूरजला स्वतःहून त्याला देखील माहिती आहे की मला हा गेम प्रॉपरली नाही कळत, मला कोणी ना कोणतरी समजवायला पाहिजेच. आणि त्याला देखील माहिती आहे, अचानक एखाद्या वेळेस माणसाला वाटू शकतं यार आपण कशासाठी आलोय घरामध्ये, म्हणजे गेम खेळायसाठी आलोय, आपण इंडिव्हिज्युअलच आहोत, शेवटी आपल्याला एकटंच खेळायचं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी त्याने तिकडे बोलल्या. पण मला नाही वाटत तो सेपरेट खेळायचा प्रयत्न करेल. त्याला फक्त आता त्या डोक्यात एकच प्लॅन आहे की काहीही करून कॅप्टन मला बनायचंय, म्हणजे बनायचंय. आणि तो कॅप्टन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला देखील खूप छान वाटेल. आणि बिग बॉस मधले जे काही कंटेस्टंट आहेत बाकीचे सगळे आणि ग्रुप बी मधले स्पेशली त्या संपूर्ण जणांना खूप जास्त आनंद होणार आहे की काहीही करू दे आपण सूरजनी कॅप्टन्सी मिळवली. आणि मला असं वाटतं उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ते दिसणार आहे की त्यांनी जे काय केलं, त्याला जर कॅप्टन्सी मिळाली असेल तर त्याची स्वतःच्या दमावर, स्वतःच्या पूर्णपणे त्यांनी स्वतःच्या एफर्ट्सवर ती कॅप्टन्सी मिळवलेली असणार आहे. अशाच प्रकारची गोष्ट आपल्याला तिकडे दिसते, कारण की प्रोमोमध्ये देखील तिकडे दाखवलं शेवटी कॅप्टन्सी टास्क झाल्यानंतर सूरजच सगळ्यात जास्त आनंदी आहे. आणि त्याच्यावरूनच मला अशी हिंट वाटते की जे काय आहे ते म्हणजे सूरजच कदाचित कॅप्टन झालाय की काय. आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा जो प्रोमो आहे तो आपल्याला दाखवण्यात आला होता. मित्रांनो, तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की हे एक खूप इंटरेस्टिंग टर्न बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे. नक्की तुमचं मत मला कमेंटमध्ये मांडा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.